आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये यंदा 1,02,00,000पेक्षा जास्त मतदार आहेत। मुंबईत तब्बल 2,91,000 मतदार वाटलेले आहे। तर मतदान प्रक्रियेसाठी मुंबईत 60,000 कर्मचारी तैनात असतील। पोलीस दलातील 25,696 कर्मचारी कर्तव्यावर असतील। तर मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ज्या ठिकाणी 1,02,00,000पेक्षा जास्त मतदार आहे, तर मुंबईमध्ये तब्बल 2,91,000 मतदार वाढलेले आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये यंदा आता मतदानाचा टक्का वाढणार का, जास्तीत जास्त लोक उद्या बाहेर निघून मतदान करणार का ते बघावं लागेल। आणि जे मतदारांची जी संख्या आहे 1,02,00,000पेक्षा जास्त, ते सर्वजण येऊन मतदान करतात का ते बघावं लागेल। आणि उद्या स्पर्धा लागलेली असेल कुठल्या शहरामधून जास्तीत जास्त मतदार बाहेर पडतात आणि मतदान करतात याविषयीची। त्यामुळे आता मुंबईकर नेमकं किती टक्के मतदान करतात याकडे लक्ष असेल। दरम्यान मुंबईमध्ये पोलिसांची संख्या मोठी असेल, पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल। तर 25,996 पोलीस दलातील कर्मचारी कर्तव्यावर असतील आणि मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।